नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रेम मोरे स्वागत करतो माझ्या चॅनल वरती. आपण बघणार आहोत काल झालेल्या इंग्लंड वर्सेस इंडियाच्या सेमीफायनल मॅचच्या थोडेशा हायलाइट. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि क्रिकेट प्रेमींसोबत आपला माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येणारे नवीन नवीन अपडेट्स जसं आता आयपीएल चालू होणार आहे, आयपीएलचे अपडेट्स वगैरे येत राहतील. त्यासाठी मला फॉलो करून ठेवा. तर सुरू करूयात आपण कालच्या हायलाइट्सला. सर्वप्रथम इंग्लंडने टॉस जिंकून आपल्याला बॅटिंगसाठी निमंत्रित केलं होतं. तेव्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एकच टार्गेट होतं की बाबा इंग्लंडला आपल्याला 250 पेक्षा जास्त रनांचं टार्गेट द्यायचं आहे. तसं तर पाहायला गेलं तर आपला नारा होता वर्ल्ड कप सुरू होण्याआधी, अगली बार 300 पार, अभिषेक शर्मा खेलेगा, संजू सॅमसन खेलेगा, ईशान किशन खेलेगा, सूर्यकुमार यादव खेलेगा. पण असं काही झालेलं नाहीये, कारण अभिषेक शर्मा प्रत्येक मॅच मध्ये फ्लॉप गेलाय. एक मॅच नमिबिया सोबत सोडता बाकी सर्व मॅच मध्ये भाऊनं सर्वांना निराशच केलेलं आहे. काय माहिती भाऊ कधी चालणार आहे का आयपीएल सुरू झाल्यानंतर डायरेक्ट हैदराबाद मध्ये जाऊन मॅडम समोरच परफॉर्मन्स करणार आहे? तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. पण ज्या संजू सॅमसनला वर्ल्ड कप मध्ये चान्स भेटला, फक्त अभिषेक शर्मा एक मॅच आजारपणामुळे खेळणार नव्हता, तेव्हा जो संजू सॅमसनला चान्स मिळाला, त्यानंतर संजू सॅमसनने पाठीमागे वळून पाहिले नाही. संधीचं खरं सोनं कोणी केलं तर संजू सॅमसन भावाने केलं. तुम्हाला काय वाटतं यावरती एक कमेंट किंवा एक लाईक तरी झालाच पाहिजे. ज्या प्रकारे वेस्ट इंडिज सोबत संजू सॅमसन खेळला तसाच फॉर्म घेऊन भाऊ डायरेक्ट इंग्लंड मध्ये त्या टीमला भिडला. डायरेक्ट 89 रन, 42 बॉल, ज्यामध्ये 7 षटकार आहेत, 8 चौकार आहेत. याच्या जोरावरती भाऊनं 89 रनाचं स्वतः एक रेकॉर्ड बनवलेला आहे की जो नॉकआउट सेमीफायनलच्या मॅच मध्ये 89 रन बनवून आपल्या नावे रेकॉर्ड करून गेलाय. याआधी फक्त विराट कोहलीचं नाव त्या सूचीमध्ये होतं. त्यानंतर अभिषेक शर्मा 9 रनावर आउट झालेला आहे. संजू सॅमसन सांगत होता अभिषेक शर्माला, भाऊ हालून खेळ, बॉल बघून खेळ, एक छक्का एक चौका आलेला आहे, तरी भाऊ मारायला गेला आणि डायरेक्ट फिल चार्टनं कॅच घेतला. विल जॅकचं सेलिब्रेशन तुम्ही बघितलंच आहे, कशा प्रकारे खुश झाला होता. त्यानंतर आले ईशान किशन भाऊ. ईशान किशन भाऊने 18 बॉल मध्ये 39 रन, ज्यामध्ये 2 छक्के 4 चौके मारून त्यांनी त्याचं काम करून तो निघून गेला होता. त्यानंतर आला थोडासा ट्विस्ट. आपण पाहत होतो सर्वजण सूर्यकुमार यादव किंवा तिलक वर्माची वाट, पण त्या ठिकाणी पाठवले त्यांनी शिवम दुबेला. भाऊने डायरेक्ट काय प्लॅन होता, डायरेक्ट जाणे मारणे. शिवम दुबे त्याच्या प्लॅन नुसार चालत होता, पण मध्येच हार्दिक पांड्या भाऊनं शेवटला रनआउट केलं, त्यामुळे थोडासा प्लॅन फसला. पण पारी थांबली नाही. ज्या प्रकारे तिलक वर्माने येऊन पारी सांभाळली होती, 7 बॉल 21 रन, ज्यामध्ये 3 मोठे 6 होते, त्यामुळे 21 रन झाले होते. हार्दिक पांड्या 12 बॉल 27 रन, 3 चौके 2 छक्केच्या जोरावरती आपण चांगलं टार्गेट जे ठरवलं होतं त्या टार्गेटला आपण जाऊन पोहोचलो होतो. 253 रन 7 विकेटच्या बदल्यात आपण बनवल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडची वारी आली होती. आपल्याला सुरुवातीला असं वाटलं होतं की बाबा 253 रन म्हणजे इंग्लंड चेस करू शकणार नाही. मॅच हा पूर्णपणे वन साइड होईल किंवा भारताच्या झोळीमध्ये येऊन पडेल असं सर्वांना वाटत होतं. पण तो आपला गोड गैरसमज एकदम जॅकॉब बेथल नावाच्या पोरानं धुळीला मिळवला होता. का तर भाऊनं 48 बॉल मध्ये 105 रन मारले, 7 मोठे मोठे षटकार, 8 चौकारच्या जोरावर शतक पूर्ण केले. मला वाटत होतं विल जॅक आणि जॅकॉब बेथल जर आउट झाले नसते तर सामना इंग्लंड घेऊन गेला असता आपल्या हातून, आपल्या घरून. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तारीफ केली पाहिजे बापूची, अक्षर पटेल. भाऊने ज्या प्रकारे कॅच पकडले आहेत, काबिल तारीफ आहे. पहिला हॅरी ब्रूक जो कप्तान सगळ्यात भारी खेळत होता इंग्लंडकडनं, त्याची कॅच पकडणं सहज सोपे नव्हते. ज्या प्रकारे उलटे मागे वळून जाणे, पळत 25 मीटर दूर जाऊन कॅच पकडणे हे काही सोपी गोष्ट नाहीये किंवा खायची गोष्ट नाहीये. ज्या प्रकारे झेल झाला आणि तो टिपला गेला,
योग्यरित्या अक्षर पटेल बापूच्या हातात आला असे तर बापू पहिल्यापासूनच गोऱ्यांना मारत आलेले आहेत. त्याच प्रकारे बापूने काल हॅरी ब्रूक विल जॅक्सचा कॅच पकडला, पहिल्यांदा सालचा कॅच पकडला होता. अशा प्रकारे 3 कॅच पकडून भाऊनं गेम मध्ये आणलेला आहे. तारीफ करायला पाहिजे जसप्रीत बुमराची, ज्याने शेवटचे 2 षटक 2 ओव्हर एकदम भारी टाकलेत. त्यात 17व्या ओव्हर मध्ये फक्त भाऊनी एक सुद्धा बाउंड्री दिलेली नाही. त्यामुळे सामना तिथेच थोडासा आपल्याला आपल्याकडे आल्यासारखा वाटला, कारण सर्वांना विश्वास होता काही झालं तरी शेवटी बुमरा आहे. बुम बुम बुमरा नाव जसं गाजतंय, भाऊनं काम तसंच केलेलं आहे. त्यामुळे बुमरासाठी 1 लाईक 1 कमेंट झालीच पाहिजे. मुंबईवाले तर करणारच, पण इंडियाच्या बाजूने खेळल्यामुळं करायलाच हवंय तुम्ही सर्वांनी. त्यानंतर शिवम दुबेने 1 ओव्हर केली भाऊने, पण असं वाटतंय आता शिवम दुबेला शेवटची ओव्हर जर देत असाल तर कमीत कमी 36 रनापेक्षा जास्त रन भारताकडे असले पाहिजे, तेव्हा शिवम दुबेला ओव्हर तुम्ही द्या. 7 रनानं सामना जिंकलोय आपण. 1 नोब 1 वाईड किंवा 1 6 एक्स्ट्रा झाला असता तर सामना तरी पण गेला असता. आणि आपले टॉपचे दोन्ही T20 वर्ल्ड कप टॉप बॅटर अभिषेक शर्मा फ्लॉप. कालच्या मॅचला T20 इंटरनॅशनल टॉपचे बॉलर वरुण चक्रवर्ती फ्लॉप. भाऊने ज्या प्रकारे काल सगळे तिकडनं जेकब बेथलची एकट्याचं शतक झाले, पण इंडियाकडनं बघायला गेलं तर वरुण चक्रवर्तीने 64 धावा देऊन स्वतः अर्धशतक करून घेतलेलं आहे. अर्शदीप सिंगनं स्वतः 51 धावा देऊन अर्धशतक करून घेतलेलं आहे. फक्त इकॉनॉमी कमी होती म्हणजे तर कालच्या मॅचला जसप्रीत बुमराची, बाकी सर्वांची इकॉनॉमी ही हाय होती. बापून 3 ओव्हर मध्ये 35 रन दिले आहेत. हार्दिक पांड्या 4 ओव्हर 38 रन. जसप्रीत बुमराह आणि बापूसाठी काल खरंच प्रशंसा केली पाहिजे. कालचे फक्त 3च हिरो संजू सॅमसन, बापू आणि बुम बुम बुमराह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट एक तुमच्या आवडीची जी असेल ती करून टाका आणि मला लवकरच फॉलो करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये फायनल झाल्यानंतर किंवा फायनलच्या आधी. धन्यवाद. शेवट जाता जाता एक प्रश्न, वरुण चक्रवर्तीच्या रिप्लेसमेंट मध्ये कुलदीप यादवला खेळवलं तर कसं होईल? कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.